सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. 1 जानेवारी 2026 पासून काय काय बदल होणार आहे लक्षात घ्या. इथे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. तर यापुढे PM किसान असो किंवा नमो शेतकरी योजना तसेच पीक विमा, अतिवृष्टी नुकसान भरपाई सर्वांसाठी फार्मर ID बंधनकारक असणार आहे. त्यामुळे ते लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकते ते अपडेट देण्यात आलेली आहे. बँकिंगपासून वेतनापर्यंत सर्व क्षेत्रात होणारा अनेक बदल. तर इथे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे बदल बघा. PM किसान योजनेसाठी युनिक ID बंधनकारक केले जाणार आहे, जे फार्मर ID आहे. त्यानंतर पीक विमा योजनेचे वन्य प्राण्यांमुळे झालेले नुकसानाची भरपाई सुद्धा मिळणार आहे. तर 2025 वर्ष संपत असताना नववर्षासोबत केवळ नवीन कॅलेंडरच नव्हे तर अनेक महत्त्वाचे नियमांबद्दल लागू होणार असून 1 जानेवारी 2026 पासून बँकिंग, वेतन, सोशल मीडिया, इंधन दर आणि सरकारी योजनांमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत. याचा थेट परिणाम शेतकरी, नोकरदार, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांवर होणार आहे. तर 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर वयोमर्यादा व पालक नियंत्रण लागू करण्याचा विचार सुद्धा सुरू आहे. तर तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. कारण 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया ही जे काही वयोमर्यादा आहेत व पालक नियंत्रण आहे ते लागू करायला पाहिजे का नाही. कारण आजकाल आपण पाहतो की मुलं किती ॲडिक्टेड आहे सोशल मीडियाला. व बँकिंग नियम आहे बघा. क्रेडिट स्कोअर 15 दिवसांऐवजी दर आठवड्याला अपडेट केला जाणार आहे. त्यामुळे कर्जदाराचा आर्थिक इतिहास अधिक अचूक दिसणार आहे. त्यानंतर पॅन आधार लिंक करणे 1 जानेवारीपासून अनिवार्य असणार आहे. लिंक न केल्यास बँकिंग व सरकारी सेवा बंद होऊ शकतात. सामान्यांसाठी काय बदल आहे. नवे ITR फॉर्म येण्यासाठी शक्यता असून त्यात व्यवहार आधीच भरलेले असतील. इंधन दर बदलू शकतात. सुविधा महाग. क्रेडिट कार्डद्वारे गेमिंग प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या व्यवहारांवर 2% शुल्क आकारले जाईल. डिजिटल पेमेंटचे नियम कडक होतील. पेटीएम, ॲमेझॉन, त्यानंतर मोबिक्स यासारखे थर्ड पार्टी ॲप्सवर 5,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवल्यास 1% शुल्क लागणार आहे. त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी आहे. कारण 8वं वेतन आयोग 1 जानेवारीपासून लागू होण्याची शक्यता आहे. महागाई भत्ता वाढण्याची अपेक्षा असून केंद्रासह काही राज्यातही किमान वेतनवाढ होऊ शकणार आहात. क्रेडिट कार्डवरील सुविधा कमी होणार आहे. ICICI बँकच्या इन्स्टंट प्लॅटिनम कार्डवर बुक माय शोद्वारे मिळणाऱ्या मोफत चित्रपट तिकिटांचा लाभ 1 फेब्रुवारी 2026 पासून बंद होणार आहे. तर 1 जानेवारी 2026 पासून या सर्वांमध्ये बदल होणार आहे. शेतकरी बांधवांनो, लवकरात लवकर फार्मर ID आहे ते काढून घ्यायचं आहे. कारण जे काही तुम्हाला पुढे योजनेचा लाभ असो किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाई असो, हे सर्व बंधनकारक असणार आहे. जर तुमच्याकडे फार्मर ID नसेल तर तुम्हाला कोणताही लाभ मिळणार नाही. महत्त्वपूर्ण अपडेट नक्कीच जास्तीत जास्त शेअर करावा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा.